ओखास क्रिएशनच्या क्रिएटिव्ह जगात आपले स्वागत आहे आणि आपण बघत आहोत मोत्यांच्या बांगड्या। हा आहे आपला मोत्यांच्या बांगड्या या सिरीजचा पार्ट 1। आपण 10 पार्ट करणार आहोत, म्हणजे आपण 10 डिझाईन्स बघणार आहोत मोत्यांच्या बांगड्यांची। तर हे डिझाइन आजचं आपलं पहिलं डिझाइन असणार आहे। जसं की आपण बघत आहात, हे आहे व्हाईट आणि पिंकचं कॉम्बिनेशन, जे आपण आपल्या राणी ठुशीमध्येही केलं आणि साडी पिन सुद्धा आपण ह्या कॉम्बिनेशनची केलेली आहे। तर आपल्या ह्या बांगड्या ह्या दोन्ही दागिन्यांवर आपली मॅचिंग होणार आहेत। आपण सुरुवात केलेली आहे 4 मोत्यांपासून। आपण 3 मिलीमीटर साइजचे मोती घेतलेत, त्यांना 4 मोत्यांना एक फुलासारखा आकार दिला आणि गाठ करून त्याचा आकार आपण सिक्युअर केला। आता हे जे पहिलं फूल आहे त्याची साखळी आपण करणार आहोत तयार। ती साखळी तयार करताना प्रत्येक वेळेस आपण दरवेळेस आता 3-3च मोती घेणार आणि ही जी आपली पहिली फुलाची साखळी आहे ती आपण वाढवणार आहोत। अशा प्रकारे दरवेळेस 3-3 मोती घेणार आणि एक एक फूल आपण ह्या पहिल्या फुलाला जोडत जाणार आणि त्यांची एक साखळी तयार होणार आहे। ही फुलांची साखळी आपण आपल्या हाताच्या मापा एवढी घेणार आहोत, म्हणजे आपल्याला जेवढ्या साइजची बांगडी लागते तेवढ्या साइजची आपण ही फुलांची साखळी करणार। त्याच्यापेक्षा थोडीशी कमी करणार, म्हणजे ह्याला आपल्याला हुक लावायचं आहे आपल्या सोयीनुसार वापरण्यासाठी। म्हणून आपण हाताच्या मापापेक्षा थोडीशी कमी साइजची, थोडीशी कमी लांबीची ही साखळी करणार आहोत। आपण बघू शकता, आपण चौकोन फूल तयार करत आहोत दरवेळेस। सुरुवातीला आपण 4 मोती घेतले, मात्र त्यानंतर 3-3 मोती घेत आहोत आणि ही प्रोसेस आपण खूपदा बघितलेली आहे आपल्या ठुशी सिरीजमध्ये। आपण जी साडी पिनच्या आधी पैंजण सिरीज आणि पैंजण सिरीजच्याही आधी ठुशी सिरीज केली आपल्या महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने या सिरीजमध्ये। ओखास क्रिएशनवर आपण बघत आहोत महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने। तर त्या सिरीजमध्ये आपण ठुशी सिरीजमध्ये ही चेन किंवा ही साखळी कशी तयार करायची हे खूपदा बघितलेलं आहे। ह्या सगळ्या प्लेलिस्ट आपल्या आधीच्या सिरीजच्या आपण केल्या, त्यांच्या प्लेलिस्ट मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि व्हिडिओच्या शेवटी सुद्धा देत आहे, म्हणजे आपण ते बघू शकता। आणखीन हे दागिने मॅचिंग कसे काय तयार होत आहेत सेट, हे सुद्धा आपल्या लक्षात येईल, कारण जशी जशी आपली ही सिरीज पुढे जात आहे तसे तसे आपले दागिन्यांचे एक एक सेट तयार होत आहेत, जे आपण आपल्या सोयीनुसार आपल्या आवडत्या पोशाखावर वापरू शकतो। तर इथे आपण चेक करून घेतली आपली लांबी किती हवी ते, आपल्या हाताला जेवढी पाहिजे तेवढी आपली लांबी झाली। त्यानंतर आपण आता डबल साखळी तयार करायला सुरुवात केलेली आहे। तर ही डबल साखळी करताना सुरुवातीला आपण शेजारच्या मोत्यापर्यंत सुई आणली आणि 3 मोती सुईमध्ये घेऊन पुन्हा एक शेजारी चेन करायला सुरुवात केली आणि ह्या चेनची लांबी आपण वाढवणार आहोत। मात्र आता त्यानंतर दरवेळेस फक्त 2-2च मोती घेणार आणि आपली सुई अशा प्रकारे नेक्स्ट पुढच्या मोत्यामधून पास करणार की ह्या 2 मोत्यांपासून आपल्याला 4 मोत्यांचं एक फूल मिळणार आहे। म्हणजे आपली अशी डबल चेन तयार होत आहे आपल्या सुरुवातीच्या जी पहिली बेसिक साखळी आहे त्याच्या शेजारी। ही प्रोसेस सुद्धा आपण आपल्या ठुशी सिरीजमध्ये बघितलेली आहे। आपल्याला आठवत असेल, आपण डबल लेयर ठुशी बनवली तर त्यामध्ये आपण ही प्रोसेस बघितलेली आहे। तर आजचा हा दागिना म्हणजे ह्या आजच्या मोत्यांच्या बांगड्या आपल्या ठुशी पार्ट 1, ठुशी पार्ट 2, ठुशी पार्ट 3, आणखीन ठुशी पार्ट 10 ह्या सगळ्या ठुशींवर मॅचिंग होणार आहे, असाच बनणार आहे, कारण ह्या सगळ्यांमध्ये आपण ही प्रोसेस केलेली आहे। आणखीन आपण आता ही डबल चेन पूर्ण कंप्लीट केलेली आहे आणि आता ह्या डबल चेनचा आपण आपल्या गजरा ठुशीमध्ये जसं बघितलं तसा एक गजरा तयार करणार आहोत। तर इथे आपलं हे शेवटचं डबल चेन बनवण्यातलं फूल झालेलं आहे आणि आता ह्याचा गजरा कसा तयार करायचा ते आपण गजरा ठुशी जी केली त्यामध्ये बघितलं। तरी पुन्हा एकदा इथे आपण बघूयात। इथे आपण गाठ मारून आपली जी डबल चेन आहे, डबल साखळी, ती सिक्युअर करून घेतली आणि आता आपण आपली सुई ही आपल्या बाजूच्या मोत्यापर्यंत आणणार। बघा, अतिशय सुंदर दिसत आहे ही डबल चेन। तर बाजूच्या मोत्यापर्यंत सुई आणली। आता हे जे आहे 2 बाजू आपल्या डबल चेनचे ते आपण मध्ये दुमडून घेतल्या आणि हे बाजूचे जे 2 मोती आहेत प्रत्येक अपोजिट साइड्सचे, त्यांच्यामध्ये एक मोती आपल्याला प्रत्येक वेळेस प्लेस करायचा आहे, अशा प्रकारे की त्याचं आपल्याला ह्या ठिकाणी पुन्हा एक
फुलांची लाईन तयार झालेली दिसेल एक एक मोती टाकल्यावर. तर असा आपला पहिला मोती आपण घेतला आणि आधी आपण एका बाजूच्या एका मोत्यातून सुई ऑलरेडी काढलेली. आता एक मोती टाकून बाजूच्या जी साईड राहिलेली आहे त्या साईडच्या मोत्यामधून आपण सुई वापस काढणार. म्हणजे ह्या ठिकाणी असा एक त्रिकोण आकार तयार झालेला दिसतोय. आता त्याला आपल्याला चौकोन फूल तयार करण्यासाठी म्हणून पुन्हा बाजूच्या मोत्यापर्यंत आपण सुई आणली आणि आता ह्या बाजूच्या मोत्यामधून सुई काढल्यावर इथे पुन्हा त्या दोन मोत्यांच्या मध्ये आपल्याला एक मोती टाकायचा आहे. त्यासाठी आपण आता सुईमध्ये एक मोती घेतला. आता हा मोती घेतल्यावर आपण ऑलरेडी एका साईडच्या मोत्यातून सुई बाहेर काढली म्हणून त्याच्या अपोजिट जी बाजू राहिली त्यातून आपण सुई टाकणार. म्हणजे आपल्याला अशा प्रकारे एक चौकोन फूल दरवेळेस भेटणार आणि असं करत करत आपल्याला हा पूर्ण गजरा करायचा आहे. दरवेळेस एक एकच मोती आपण अपोजिट साईड्सच्या दोन मोत्यांमध्ये लावणार आहोत. दरवेळेस आपण सुई एका बाजूच्या मोत्यामधून काढणार आणि सुईमध्ये एक मोती घेऊन ती सुई बाजूच्या साईडच्या मोत्यापर्यंत आणणार आणि त्या ठिकाणी एक चौकोन फूल दरवेळेस तयार होईल ह्याची आपण काळजी घेणार. तर असं करत करत ही पूर्ण चेन आपण आता गजरा बनवणार आहोत. चेनचा ह्या डबल चेनचा ही प्रोसेस आपण आपले गजरा ठुशी जेव्हा बनवली तेव्हा आपण बघितलेली आहे. जर आपण बघितलं असेल तर आपल्याला आठवत असेल आणि पुन्हा बघण्यासाठी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि व्हिडिओच्या शेवटीसुद्धा लिंक देत आहे. म्हणजे आपण पुन्हा बघू शकता आपण गजरा ठुशी कशी बनवली ते आणि हा गजरा इथे कसा बनतोय ते. राणी ठुशी आपण जेव्हा बनवली पार्ट 10 मध्ये आपण राणी ठुशी बनवली तेव्हासुद्धा आपण अशाच प्रकारचा गजरा आधी बनवला होता आणि मग त्याच्यावर गुलाबी मोत्यांचं डेकोरेशन केलं होतं. तर आजसुद्धा आपण सेम तीच प्रोसेस करणार आहोत. आधी आपण 3 mm साईजच्या व्हाईट बीड्सचा एक गजरा बनवणार आणि मग त्यावर गुलाबी आपण ज्याला सीड बीड्स म्हणतो त्यांचं डिझाईन करणार आहोत. तर इथे आपला हा गजरा पूर्ण तयार होत आहे. आता ह्या गजऱ्यावर आपल्याला करायचं आहे आपल्या गुलाबी सीड बीड म्हणजे आपण त्याला 11/0 साईजचे मोती म्हणतो त्यांचं डिझाईन करणार आपण. तर इथे आपल्याला एक मोती शेवटचा आपण लावत आहोत गजरा बनवण्यासाठी आणि हा आपला गजरा कंप्लीट झालेला आहे. आपण बघू शकता हा गजरा अतिशय सुंदर दिसत आहे. तर ह्या ठिकाणी आपण काय करणार आहोत दोन्ही टोकांना आपण जम्परिंग बसवून घेणार आहोत आणि ती जम्परिंग बसवण्यासाठी म्हणून आपण दोन्ही टोकांना एक एक मोती बसवून घेणार आहोत. तर इथे एक मोती घेतला आणि ह्या टोकाच्या बरोबर मध्ये आपण हा मोती लावून घेणार कारण त्यामधून आपल्याला एक जम्परिंग ज्याला आपण कडी म्हणतो ती कडी बसवण्यासाठी म्हणून आपण हा शेवटच्या टोकाला मोती बसवून घेतला आहे. असाच सेम मोती आपण अपोजिट साईडच्या टोकाला सुद्धा बसवून घेणार आहोत. आता हा मोती व्यवस्थित आपण सिक्युअर करून घेतला आणि तिथे आपण व्यवस्थित गाठसुद्धा मारून घेऊया म्हणजे आपलं हे पूर्ण गजरा आणि ही डबल साखळी आणि हे सगळे मोती सिक्युअर राहतात. तर असं आपण काळजी दरवेळेस घेत असतो. प्रत्येक लेअरला आपण गाठ मारून आपली प्रत्येक लेअर सिक्युअर करत असतो. तर तशीच इथे पण आपण ही लेअर सिक्युअर केली. हा गजरा आपला सिक्युअर केलेला आहे. आपण बघू शकता आपला हा सुंदरसा गजरा तयार झालेला आहे ज्याला 3 सारख्या बाजू आपल्याला दिसतात. तर अशा 3 सारख्या बाजू असल्यामुळे आपण काय करणार हे गुलाबी रंगाचे सीड बीड घेणार आहोत. सुरुवातीला आपण डार्क सीड बीड घेतले आणि एका बाजूला आपण प्रत्येक फुलाच्या मध्यभागी एक एक डार्क गुलाबी रंगाचा सीड बीड बसवून घेत आहोत. त्यासाठी आपण एका फुलाच्या मधल्या मोत्यामधून सुई काढली आणि त्याच दिशेने अगदी एक्झॅक्ट दिशा पकडून पुढच्या मोत्यामधून आपण सुई वापस बाहेर काढली. असं केल्याने दरवेळेस आपल्या प्रत्येक फुलाच्या मध्यभागी एक एक डार्क गुलाबी रंगाचा मणी आपण टाकत आहोत आणि असं करत पूर्ण लाईन आपण ही डार्क गुलाबी रंगाच्या मण्यांनी करणार आहोत, सजवणार आहोत.
आणि आपण बघू शकता ह्याला कॉन्ट्रास्ट जो कलरचा लुक आला आहे अतिशय सुंदर दिसत आहे, व्हाईट आणि पिंकचं कॉम्बिनेशन. तर ही एक पूर्ण बाजू आपण करून घेतलेली आहे. प्रत्येक फुलाच्या मध्यभागी गुलाबी रंगाचा मणी लावून अशाच प्रकारचं आपल्याला डिझाईन करायचं आहे. याच्या शेजारची जी बाजू आहे किंवा तिन्ही बाजू ज्या आहेत, सारख्या 3 बाजू आहेत ह्या गजऱ्याला, तर त्या तिन्ही बाजूंना आपण सेम असंच करणार. म्हणजे तिन्ही बाजूंच्या प्रत्येक फुलाच्या मध्यभागी आपण अशाच प्रकारे गुलाबी रंगाचे मणी लावून घेणार आहोत. आता एक बाजू झाली म्हणून आपण सुई आणली दुसऱ्या बाजूकडे, पण त्याच्या आधी जसा शेवटच्या टोकाला एक मणी आपण कडी लावण्यासाठी बसवून घेतला एका बाजूच्या, तसंच ह्या बाजूला सुद्धा आपण एक मणी शेवटच्या ह्या टोकाला बसवून घेणार, ज्यामधून आपण जम्परिंग बसवून त्यामध्ये आपला हुक लावणार आहोत. आणखीन दुसरासुद्धा एक उपयोग आहे ज्यासाठी आपण ही जम्परिंग लावण्यासाठी म्हणून हा मणी इथे लावून घेतलेला आहे. तो दुसरा उपयोग कोणता असेल तर त्यामध्ये आपण घुंगरू बसवणार आहोत. तर ह्यासाठी म्हणून आपण हे 2 मणी 2 टोकांना लावून घेतले. त्यामध्ये आपण हुकसुद्धा बसवणार आणि घुंगरूसुद्धा बसवणार. तर इथे पहिली बाजू आपली झालेली आहे गुलाबी मणी लावून, म्हणून आता आपण सुई दुसऱ्या बाजूच्या पहिल्या मोत्यापर्यंत आणली आणि तिथे सुद्धा डार्क गुलाबी रंगाचा मणी घेतला आणि ज्या बाजूने आपण सुई काढणार त्याच बाजूने दरवेळेस सुई मोती टाकून पुन्हा बाहेर काढणार पुढच्या मोत्यामधून. तर असं करत करत ही बाजूसुद्धा आपण प्रत्येक फुलाच्या मध्यभागी गुलाबी रंगाचा मणी लावून सजवणार आहोत. तर अशा प्रकारे आपण तिन्ही बाजूंना प्रत्येक फुलाच्या मध्यभागी डार्क गुलाबी रंगाचा मणी लावत आहोत. आणि आपण बघू शकतोय किती सुंदर हा गजरा तयार होत आहे. आणि असं करत करत आपण दुसरी बाजूसुद्धा लावली आणि तिसरी बाजूसुद्धा आपण अशाच प्रकारे लावून घेणार. तर हा आपला अगदी कॉन्ट्रास्ट 2 कलरचा सुंदरसा असा गजरा तयार झालेला आहे, ज्यामध्ये आपण 2 कलर वापरलेत, जे की आपण राणी ठुशीमध्ये आणि आपल्या साडी पिन पार्ट 1 मध्ये सुद्धा वापरले होते. तर अशा आपल्या 2 बाजू झाल्या. आता करूया आपण तिसरी बाजू. त्याच्याही प्रत्येक फुलाच्या मध्यभागी आपण बसवून घेणार आहोत डार्क गुलाबी रंगाचे मणी. जर हे डिझाईन आतापर्यंत आपल्याला आवडलं असेल तर आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या ओखास क्रिएशन ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणखीन हा व्हिडिओ शेअरसुद्धा करा आपल्या परिजनांसोबत, म्हणजे सगळ्यांनाच कळेल की आपण घरी असलेल्या वस्तूंपासून घरच्या घरी मोत्यांचे दागिने कसे बनवू शकतो. ते आपण आपल्या ओखास क्रिएशनवरील महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने ह्या सिरीजमध्ये असेच घरी बनवता येतील अशीच मोत्यांच्या दागिन्यांची वेगवेगळी डिझाईन्स बघत असतो. तर म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअरसुद्धा करा आणि कमेंटमध्ये लिहा पार्ट 2 म्हणजे मोत्यांच्या बांगड्या पार्ट 2 मध्ये आपल्याला कोणत्या कलरचं कॉम्बिनेशन बघायला आवडेल. तर इथे आपल्या तिन्ही बाजूंच्या फुलांच्या मध्यभागी डार्क गुलाबी रंगाचे मोती लावून झालेत. आता जे 3 कॉर्नर्स आहेत त्यामध्ये आपण लावून घेत आहोत फिके गुलाबी रंगाचे मणी. हे सुद्धा आपले सीड बीड आहेत 11x0 साईजचे. तर आपण सुई सरळ सरळ पुढच्या मोत्यांमधून टाकत आहोत. प्रत्येक वेळेस सुई एका मोत्यामधून बाहेर काढली, त्यामध्ये एक गुलाबी रंगाचा मणी घेतला आणि पुढच्या मोत्यामधून सुई आपण बाहेर काढली. तर असं करत करत हे जे 3 कॉर्नर्स आहेत आपले, त्या तिन्ही कॉर्नर्सच्या गॅप्समध्ये आपण असे फिके गुलाबी रंगाचे मणी लावून घेत आहोत. हा पूर्ण 2 शेडचा असा आपला गजरा तयार होत आहे, डार्क गुलाबी आणि फिका गुलाबी. तिन्ही कॉर्नरमध्ये आपण असेच मोती लावून घेणार आहोत. आणि इथे बघू शकता आपण आपली पहिली एक जी कॉर्नरची बाजू होती त्यांच्यामध्ये गॅप्समध्ये लावून घेतले गुलाबी मोती. आता दुसऱ्या कॉर्नर्सच्या गॅप्समध्येही लावून घेणार आणि अशीच प्रोसेस आपण तिसरा कॉर्नरच्या गॅपमध्ये गुलाबी मोती लावण्यासाठी सुद्धा करणार आहोत. म्हणजे आपलं हे गजरा अजूनच डेकोरेटिव्ह आणि अजूनच रॉयल दिसत आहे. तर असा आता आपला हा तिसरा कॉर्नरसुद्धा होत आलेला आहे. आणि बघू शकता आपला गजरा हा अतिशय सुंदर अतिशय रॉयल 2 रंगाचे गुलाबी मणी आपण वापरलेत, त्यामुळे अतिशय सुंदर दिसत आहे हा गजरा. आता ह्याची आपल्याला बांगडी करायची आहे अशा प्रकारे. मग त्यासाठी आपण काय करणार आहोत, आधी आपला हा जो धागा आहे
पूर्ण कॉर्नर आणि पूर्ण साईड्सच्या फुलांच्यामध्ये आपले गुलाबी रंगाचे मोती लावून झाल्यानंतर आपण ह्याला व्यवस्थित गाठ मारून आपला हा धागा आणि आपले मणी सिक्युअर केले म्हणजे आपले मणी व्यवस्थित राहतात आणि धागा लगेच न तोडता पुढच्या मोत्यांमधून पास करून मग आपण हा धागा कट करून घेतला आणि असा आपला हा तयार झालेला आहे गुलाबी गजरा. आता त्यामध्ये आपण शेवटच्या टोकांना जे मणी लावले त्यामध्ये आपण बसवून घेणार अशा कड्या, ज्यांना आपण जम्परिंग आणि कड्या असं म्हणतो. आता ह्या कड्या किंवा जम्परिंग कशासाठी, तर त्यामध्ये आपण हुक लावणार आहोत एका कडीमध्ये आणि दुसऱ्या कडीमध्ये ते हुक आपल्याला लावता येणार आहे. त्यासाठी आपण ह्या लावून घेतल्या. ह्याचा अर्थ आपली ही जी बांगडी तयार होते ती वापरण्यासाठी अतिशय सोयीची होत आहे. अशा प्रकारे अगदी इझिली आपण ही बांगडी लावू शकणार आहोत आपल्या हातामध्ये. तर अशी आपली आजची डिझाईन नंबर 1ची बांगडी तयार झालेली आहे. हातात घातल्यावर बघू शकता आपण अतिशय सुंदर दिसत आहे कलर कॉम्बिनेशन. आता बघूया डिझाईन नंबर 2. त्यासाठी आपण आपल्या ज्या 2 कड्या आहेत त्यांच्यामध्ये 2 घुंगरू असलेली कडी बसवून घेतली आणि असे आपले घुंगरू लटकलेले आहेत 2 कड्यांमध्ये. आपण 2 घुंगरू 3 घुंगरू आपल्या आवडीनुसार जेवढे हवे तेवढे घुंगरू लावू शकता. मी ह्या ठिकाणी 2-2 घुंगरू लावलेले आहेत. तर आपण घुंगरू पैंजण बनवलं होतं आपल्याला आठवत असेल, त्यामध्ये अशाच प्रकारचे घुंगरू आपण लावले होते आणि हातात घातल्यावर आपलं डिझाईन नंबर 1 बघू शकता अतिशय सुंदर दिसत आहे. आणि आपलं डिझाईन नंबर 2 हे सुद्धा अतिशय सुंदर अतिशय रॉयल दिसत आहे घुंगरांमुळे. तर अशीच डिझाईन्स बघण्यासाठी बघत राहा अवकाश क्रिएशन. थँक्यू फॉर वॉचिंग. लाईक शेअर अँड सबस्क्राईब. पुन्हा भेटूया नवीन डिझाईनसोबत.